समाज सुधारक या टॉपिकवरती आलेले PYQ बघू आपण. समाज सुधारक. ओके, पहिला क्वेश्चन बघा. 1988 पासून ज्योतिबा फुले हे महात्मा म्हणून ओळखले जाऊ लागले होते. याचं कारण होतं त्यांनी कनिष्ठ जमातीसाठी अव्याहतपणे कार्य केलं होतं. 25 डिसेंबर 1927 रोजी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी मनुस्मृतीचे दहन केले. थर्ड नंबरचा क्वेश्चन. पाणी पुरवठ्यासाठी धरणांची उभारणी, शेतीचे आधुनिकीकरण, जातिवंत जनावरांची पैदास, फल उद्यानशास्त्र व वनसंरक्षण या विषयाबाबतच्या दूरदर्शी संकल्पना सर्वात पहिल्यांदा महात्मा ज्योतिबा फुले यांनी मांडल्या होत्या. संपूर्ण भूमी ईश्वराची आहे ही घोषणा विनोबा भावे यांनी केली होती. सबभूमी गोपालकी. पाचवा क्वेश्चन बघा. स्वावलंबी शिक्षण हेच आमचे ब्रीद घोषवाक्य कोणाशी संबंधित आहे? रयत शिक्षण संस्थेसंबंधी येतं. सहावा क्वेश्चन बघू. परमहंस सभा महाराष्ट्रामध्ये स्थापन झाली होती, तिच्याबाबत काय खरं नाही म्हटलं तर थर्ड नंबरचं सेंटेन्स खरं नाही. काय खरं आहे ते पाहू. सर्व माणसांमध्ये कोणताही भेदभाव असता कामा नये असे ती मानायची. परमहंस सभा ही एक गुप्त संस्था होती. सभासदांची नावे फुटल्याबरोबर ती बरखास्त झाली होती. यासंबंधी बघा कोण कोण आहे? दुर्गाराम मंशीराम, दादोबा पांडुरंग येतं. ओके, आता 7 नंबरचा क्वेश्चन पाहूया. जर देवाने अस्पृश्यता सहन केली तर त्याला मी देव मानणार नाही असं कुणी म्हटलं होतं? लोकमान्य टिळक यांनी म्हणलं होतं डिप्रेस्ड क्लासेसच्या दुसऱ्या सभेमध्ये. 8वा क्वेश्चन पाहू. योग्य पर्याय निवडून खाली विधाने पूर्ण करा. तर केशव कर्वे यांनी निष्काम कर्ममठ ही संस्था स्थापन केली होती कारण त्यांना स्वार्थी दृष्टिकोन न ठेवता समाजाची सेवा करायची होती, म्हणून निष्काम कर्ममठ असं नाव ठेवलं होतं. 9 नंबरचा क्वेश्चन. बॉम्बे एज्युकेशन सोसायटीचा मुख्य हेतू काय होता? तर गरीब युरोपियन मुलांना शिक्षण देणे. बॉम्बे एज्युकेशन सोसायटीचा. सत्यशोधक चळवळीचे वैशिष्ट्य काय होते? परिवर्तनवादी चळवळ होती ती, वर्गीय चळवळ आणि कृतिशील चळवळ. ओके. स्त्रियांच्या शिक्षणासंबंधी गोपाळ गणेश आगरकर यांचं काय मत होतं? मुलींनी मॅट्रिकच्या परीक्षेमध्ये आवश्यक असलेले सर्व विषय शिकावेत. ही गोपाळ गणेश आगरकर यांचं मत होतं. 12 नंबरचा क्वेश्चन पाहू. महर्षी विठ्ठल रामजी शिंदे हे प्रार्थना समाजापासून दूर गेले कारण त्यातील मंडळींनी शिंदे यांनी केलेली कोणती गोष्ट खटकली होती? तर लोकमान्य टिळकांना अटक झाली तेव्हा प्रार्थना समाजामध्ये प्रार्थना सादर केली गेली म्हणून. मूकनायकची सुरुवात झाली तेव्हा खालीलपैकी कोणता गट त्यांच्याशी संबंधित होता? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, पांडुरंग भाटकर, ज्ञानदेव घोलप. ओके. मूकनायक सोबत कोण कोण? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, पांडुरंग भाटकर, ज्ञानदेव घोलप. 14वा क्वेश्चन बघू. इंग्रजी शासनाने 1840 मध्ये जस्टिस ऑफ द पीस म्हणून कोणाची नेमणूक केली होती? बाळशास्त्री जांभेकर यांची. डॉक्टर आंबेडकरांनी लिहिलेला कोणता ग्रंथ त्यांच्या निधनानंतर प्रसिद्ध झाला होता? बुद्ध आणि त्यांचा धर्म. 16वा क्वेश्चन बघू. जुन्या चालीरीतींचे पुनरुज्जीवन करावे अशा विचारांच्या व्यक्तींची नावे पुढे दिली आहेत. त्यात एक व्यक्ती वेगळ्या विचाराची आहे. ती व्यक्ती कोणती आहे? तर वीरा शिंदे आहे. इष्ट असेल ते बोलणार व साध्य असेल ते करणार हे ब्रीदवाक्य कुणाचं आहे? गोपाळ गणेश आगरकर यांचं. लेडी डप्रिन फंड महिलांच्या शिक्षणाकरिता मदत करीत असे, परिचारिका शिक्षणाकरिता. ओके. लेडी डप्रिन फंड जो होता तो महिलांच्या परिचारिका शिक्षणाकरिता मदत करत असे. 19 नंबरचा क्वेश्चन पाहूया. आईला भेटण्यास अगर बापाला प्रसन्न करण्यास ज्याप्रमाणे मध्यस्थांची जरुरी नसते त्याचप्रमाणे परमेश्वरांची प्रार्थना करण्यास पुरोहिताची आवश्यकता नसते. हे तत्व कोणत्या समाजाचं आहे? तर सत्यशोधक समाजाचा. 20वा क्वेश्चन. तो एक गणिती, शास्त्रज्ञ आणि नगर रचनाकार होता. त्याने जयपूर, दिल्ली, उज्जैन, बनारस आणि मथुरा इथे वेधशाळा बांधल्या. हा कोणता राजा होता? तर याच्यापैकी एकही नाही आहे तो. वरीलपैकी एकही नाही याचं उत्तर दिलं त्यांनी. 21 नंबरचा क्वेश्चन बघा. ब्रिटिश लोकांच्या गुणाचे अनुकरण करा पण अंधानुकरण नको असं कोण म्हणलं होतं? गोपाळ गणेश आगरकरांनी. यांना आंबेडकर त्यांच्या 3 गुरुपैकी मानत असत. पहिला गौतम बुद्ध, दुसरे महात्मा फुले आणि तिसरे गुरु होते त्यांचे कबीर. ओके. आंबेडकर यांचे पहिले गुरु गौतम बुद्ध, दुसरे गुरु महात्मा फुले, तिसरे गुरु होते कबीर. 23 नंबरचा क्वेश्चन बघूया. एक आपल्याला नाही का त्यांनी वर्णन दिलं आणि त्याच्यावरून ओळखायचं कोण आहे म्हणून समाजसुधारक. तर त्यांनी स्त्रीमुक्तीसाठी काम केलं. पुनर्विवाह उत्तेजन मंडळ स्थापन केलं होतं. त्यांनी स्वतः विधवेशी विवाह केला होता. त्यांनी ईश्वरचंद्र विद्यासागरांचे विधवा विवाहाचे मराठीत भाषांतर केले होते. त्यांनी हिंदुस्थानचा इतिहास, अभंगाज ऑफ तुकाराम व बऱ्याच इंग्रजी व मराठी डिक्शनऱ्या पण काढल्या होत्या. असं कोण होतं? तर विष्णूशास्त्री पंडितांबद्दल वर्णन आहे हे. 24 नंबरचा क्वेश्चन पाहू. सोशल कॉन्फरन्स स्थापन करण्यास कोणी पुढाकार घेतला होता? तर सोशल कॉन्फरन्स स्थापन करण्यासाठी कोणी पुढाकार घेतला होता? बघा, न्यायमूर्ती रानडे यांनी घेतला होता पुढाकार. ओके. 25 नंबरचा क्वेश्चन पाहू आता. 25 नंबरचा क्वेश्चन.
पुढील स्त्रियांपैकी कोणत्या स्त्रीने विदर्भातील स्त्रियांकरिता पहिली रात्रशाळा सुरू केली होती? तर विदर्भातील रात्रशाळा म्हणलं तर जाईबाई चौधरी येतं. वेदांकडे परत चला या विचारांवर त्यांचा विश्वास नव्हता. त्यांच्या मते आर्य भारतामध्ये परदेशी होते, तरी त्यांनी दयानंद सरस्वतीच्या पुणे येथील मिरवणुकीमध्ये संरक्षण देण्यास मान्य केलं होतं. असं कोण होतं? ज्योतिबा फुले. स्त्री पुरुष तुलना या पुस्तकातून स्त्रियावरती अत्याचाराला वाचा पडली ते कुणाचं होतं? तर ताराबाई शिंदे यांचं. शाहू महाराज यांच्या सानिध्यामध्ये राहिल्यामुळे भाऊराव पाटलांवर सत्यशोधक समाजाच्या विचारांचा प्रभाव होता. 29 नंबरचा क्वेश्चन, एक ब्राह्मण सदाशिव गोवंडे जे त्यांचे आयुष्यभर मित्र बनून राहिले होते, कुणाचे? ज्योतिराव फुले यांचे. पुण्याच्या स्कॉटिश मिशन हायस्कूलमध्ये ते दोघं जण भेटले होते, सदाशिव गोवंडे आणि ज्योतिराव फुले. 30 नंबरचा क्वेश्चन, अ आणि ब कोणतं योग्य आहे सांगायचं? दोन्ही पण योग्य आहेत. भाऊराव पाटील यांना जैन वसतिगृह सोडावं लागलं होतं. ते कोल्हापूर येथील अनुसूचित जातीच्या विद्यार्थ्यांसाठी असलेल्या वसतिगृहाच्या उद्घाटन प्रसंगाला उपस्थित राहिलेले होते. 31 नंबरचा क्वेश्चन पाहूया. मी जर हिंदू म्हणून जन्मलो असलो तरी मी हिंदू म्हणून मरणार नाही, अशी घोषणा आंबेडकरांनी कुठे केली होती? तर डॉक्टर आंबेडकरांनी येवलामध्ये केली होती. 32 नंबरचा क्वेश्चन, पुढीलपैकी कोणती व्यक्ती असे म्हणाली की पुराणे म्हणजे स्वार्थी आणि अज्ञानी लोकांचे लिखाण आहे, असं कोण म्हटलं होतं? तर 32 नंबरचं बघा, स्वामी दयानंद सरस्वती यांनी म्हणलं होतं. महात्मा ज्योतिबा फुले यांनी सक्तीच्या प्राथमिक शिक्षणाची सोय करावी अशी मागणी कोणत्या आयोगासमोर केली होती? तर ती केली होती हंटर आयोगासमोर. 34 नंबरचा क्वेश्चन, अस्पृश्यता निर्मूलनाचे छत्रपती शाहू महाराजांनी सक्रिय प्रयत्न केले. कोल्हापुरात एका व्यक्तीला सत्यसुधारक हॉटेल पण सुरू करून दिलं होतं. ते स्वतः नेहमी जात असत आणि या व्यक्तीचं नाव काय होतं? गंगाराम कांबळे. 1927 साली डॉक्टर आंबेडकरांच्या अध्यक्षतेखाली स्थापन झालेल्या या संस्थेच्या कार्यक्रमामध्ये दलित व दलित इतरांमध्ये सहभोजनाचा समावेश होता. तर समाज समता संघ होतं. ते 1927 साली स्थापन केलं होतं आंबेडकरांनी, समाज समता संघ. 36 नंबरचा क्वेश्चन बघू, डिप्रेस्ड क्लासेस मिशनच्या संदर्भामध्ये आहे, कोणतं विधान बरोबर आहे? तर 1990 सुरळी प्रतिबंधक सभा भरवली होती. 1912 अस्पृश्यता निवारण परिषद भरवली होती आणि पुणे येथे अहिल्या आश्रमाची पण स्थापना केली होती. ओके. 37 नंबरचा क्वेश्चन पाहूया. विविध विषयाचे तज्ज्ञ म्हणून डॉक्टर आंबेडकरांनी पुढील ठिकाणी आपली साक्ष नोंदविली होती. सायमन कमिशनमध्ये, युनिव्हर्सिटी रिफॉर्म्स कमिटीमध्ये आणि रॉयल कमिशन ऑन इंडियन करन्सी अँड फायनान्समध्ये. ओके. 38 नंबरचा क्वेश्चन पाहूया. महादेव गोविंद रानडे यांच्या शब्दामध्ये शाळा आणि महाविद्यालयापेक्षा कारखाने प्रभावीपणे राष्ट्राच्या नवीन उपक्रमाला सुरुवात करतील. 38 नंबरचा क्वेश्चन काय म्हणतो की महादेव गोविंद रानडे यांच्या शब्दामध्ये शाळा आणि महाविद्यालयांपेक्षा कारखाने प्रभावीपणे राष्ट्राच्या नवीन उपक्रमाला सुरुवात करतील. 39 नंबरचा क्वेश्चन, गोलमेज परिषदेमध्ये निवेदनात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी अस्पृश्य समाजाला प्रोटेस्टंट हिंदू म्हणून संबोधावे असे म्हटलं होतं. 40 नंबरचा क्वेश्चन पाहू. महादेव गोविंद रानडे यांच्याबाबत पुढे दिलेल्या विधानांपैकी कोणतं विधान सत्य नाही आहे? तर 4 नंबर सेंटेन्स सत्य नाही आहे. 1, 2, 3 बरोबर. तर ते मुंबई विद्यापीठाचे पहिले भारतीय फेलो होते महादेव गोविंद रानडे. त्यांनी एल्फिस्टन कॉलेजमध्ये व्याख्याता पदावर नेमणूक पण झाली होती. विष्णूशास्त्री पंडितासोबत ते विधवा पुनर्विवाह उत्तेजक मंडळाचे संस्थापक सदस्य पण होते. 41 नंबरचा क्वेश्चन पहा. धोंडो केशव कर्वे यांच्याबाबत कोणतं विधान सत्य आहे? तर हे बघा, याच्यामध्ये त्यांच्या प्रथम पत्नीच्या मृत्यूनंतर त्यांनी एका 23 वर्षाच्या विधवेसोबत विवाह केला होता. सामाजिक कार्याला वाहून घेतलेल्या व पैशाची अपेक्षा नसणाऱ्या कार्यकर्त्यासाठी त्यांनी निष्काम कर्ममठ स्थापन केलं होतं. 1915 राष्ट्रीय सामाजिक परिषदेचे अध्यक्षपद ते बनले होते 1915 42 नंबरचा क्वेश्चन पाहूया. शाहू महाराजांनी 11 जानेवारी 1911 रोजी कोल्हापूरमध्ये परशुराम घोसरवाडकर यांच्या अध्यक्षतेखाली सत्यशोधक समाजाची स्थापना केली होती. ओके. 11 जानेवारी 1911 सत्यशोधक समाजाची स्थापना कोल्हापूरमध्ये केली होती परशुराम घोसरवाडकर यांच्या अध्यक्षतेखाली. 43 नंबरचा क्वेश्चन पहा. डिप्रेस्ड क्लासेस मिशन संबंधित पुढे दिलेल्या विधानांपैकी कोणतं विधान बरोबर आहे? तर मंगलोर, इंदोर व भवानी इथे हे केंद्रस्थान होतं. मंगलोर, इंदोर आणि भवानी. शिवणकाम, पुस्तक बांधणी व काथ्याच्या कामाची व्यवस्था शिक्षण इथं दिलं जायचं. 44 नंबरचा क्वेश्चन, समाजसुधारकाचे नाव ओळखायचे. तर 1840 साली एल्फिस्टन संस्थेमध्ये शिक्षक पदावर नेमलेले ते पहिलेच भारतीय ठरले होते. 1951 त्यांनी पारशी धर्म सुधारणेसाठी रहनुभाऊ मैदी आणि याची सभा स्थापन केली होती. ते बॉम्बे असोसिएशनचे एक संस्थापक होते. कोण आहेत ते? नवरोजी फर्दुंजी हे पहिले एल्फिस्टन संस्थेमध्ये शिक्षक पदावर नेमलेले होते. ओके, भारतीय. आता 45 नंबरचा, राजश्री शाहू महाराजांबाबतचं योग्य विधान सांगायचे.
ओके, तर हा क्वेश्चन कॅन्सल केलेला आहे आयोगाने. आता 46 क्वेश्चन पाहूया. पुढीलपैकी कोणतं विधान कर्मवीर भाऊराव पाटीलांसंबंधी आहे? हा पण क्वेश्चन कॅन्सल झालेला 46 नंबरचा. 47 पाहूया. 1920 मधील अखिल भारतीय अस्पृश्यता निवारण परिषद कुठे स्थापन झाली होती? 1920 मध्ये अखिल भारतीय अस्पृश्यता निवारण परिषद नागपूरमध्ये. 48वा क्वेश्चन, लहुजी वस्ताद साळवे यांनी वडिलांना इंग्रजांविरुद्ध लढताना शहीद होताना पाहिलं होतं. 17 नोव्हेंबर 1817 रोजी त्यांनी वाकडेवाडी इथे वडिलांची समाधी बांधली. वाकडेवाडीला लहुजी वस्ताद साळवे यांनीच आपले म्हणजे कुस्तीचे शिक्षण कोणाला दिलं होतं? शिष्य होते त्यांचे आपले महात्मा फुले. ओके. 49वा क्वेश्चन, यांना अमेरिकन युनिटेरियन असोसिएशनची शिष्यवृत्ती मिळाली होती. कुणाला? विठ्ठल रामजी शिंदे यांना, विरा शिंदे यांना युनिटेरियन असोसिएशनची शिष्यवृत्ती मिळाली होती. संयुक्त मजूर पक्षाची स्थापना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी केली होती. स्वावलंबी शिक्षण हेच आमचे ब्रीद हे घोषवाक्य रयत एज्युकेशन सोसायटी या संस्थेचे होते. स्वावलंबी शिक्षण हेच आमचे ब्रीद, रयत एज्युकेशन सोसायटी. भारतीय बहिष्कृत शिक्षण प्रसारक मंडळाची स्थापना डॉक्टर आंबेडकर यांनी केली होती. कोणती कादंबरी अण्णाभाऊ साठे यांनी लिहिलेली आहे? तर कोणती? चित्रा, वेर आणि रानगंगा. बारी त्यांची नाही आहे. ओके. आता 54 नंबरचा क्वेश्चन, खालीलपैकी कोणत्या पहिल्या समाजसुधारकांनी मुलींच्या शिक्षणाला उत्तेजन आणि प्रसारास सुरुवात केली होती? तर महात्मा फुले यांनी. 55 नंबरचा क्वेश्चन पाहूया. 55 नंबरचा क्वेश्चन, महर्षी धोंडो केशव कर्वेंनी विधवा महिलांसाठी पुण्यामध्ये महिला आश्रम संस्था काढली होती. स्वतंत्र मजूर पक्षाची स्थापना 1936 मध्ये डॉक्टर आंबेडकर यांनी केली होती. आचार्य बाळशास्त्री जांभेकरांनी मराठीमध्ये शून्यलब्धी हे पुस्तक लिहिलं होतं. ओके. महात्मा फुले यांच्यामध्ये वेद हे अपौरुषीय नाही आहेत. ओके, म्हणजे देवाने लिहिलेले नाही आहेत वेद, हे माणसानेच लिहिलेले आहेत असं आहे. 59 नंबरचा क्वेश्चन, शहरातील द अल्बर्ट एडवर्ड हॉस्पिटलच्या स्त्रियांच्या विभागाच्या प्रमुख वैद्य म्हणून आनंदीबाई जोशी यांची नेमणूक झाली होती कोल्हापूरमध्ये. जेव्हा गाडगे महाराज यांना नाशिकचा कलेक्टर पेरी यांनी ते धर्मशाळासाठी काय करू शकतात असे विचारले, तेव्हा त्यांनी पेरींना विनंती केली की ही धर्मशाळा गरीब लोकांसाठी आहे, इथे राहण्यासाठी त्यांच्याकडून एक पै देखील भाडे घेतले जाणार नाही. तेव्हा धर्मशाळेवरील कर रद्द करावा गाडगे महाराजांनी अशी विनंती केली होती. बडोदा वत्सल, राघव भूषण आणि आंबालहरी ही सत्यशोधकांनी चालवलेली वृत्तपत्रे होती. 62 नंबरचा क्वेश्चन पाहूया. पुढीलपैकी कोणते पुस्तक प्रबोधनकार ठाकरे यांनी लिहिले नाही? तर आमच्या आठवणी हे पुस्तक त्यांनी लिहिलेलं नाही. विष्णुबुवा ब्रह्मचारी यांनी मशिनरी वांच्यातील वाद, समुद्रकिनाऱ्याचा वादविवाद पुस्तकात आढळतो. विष्णुबुवा ब्रह्मचारी आणि मिशनरी यांच्यातील वाद हा समुद्रकिनाऱ्याचा वादविवाद. डेक्कन सभेची स्थापना न्यायमूर्ती रानडे यांनी केली होती. रयत शिक्षण संस्थेचे समाजाच्या उद्धारासाठी निस्वार्थी मित्रपुरुषांचे संघ निर्माण करणे हे उद्दिष्ट नव्हतं. त्यांचं उद्दिष्ट काय होतं? मागासलेल्या जातीचं शिक्षणाची अभिरुची निर्माण करणे, मुलांना स्वावलंबी, उद्योगी व शीलवान बनवणे, मागासलेल्या जातीतील गरीब विद्यार्थ्यांना मोफत शिक्षण देणे. गोपाळ गणेश आगरकरांविषयी काय खरं नाही आहे? तर धर्माच्या चौकटीत राहूनच विवेकाचे पालन केलं पाहिजे हे वाक्य खरं नाही आहे. नीतिमान होण्यासाठी ईश्वरनिष्ठ असलंच पाहिजे असं त्यांनी म्हटलं होतं, असं नाही. ओके, असं त्यांनी म्हटलं होतं. प्रखर बुद्धिवाद हे त्यांचं वैशिष्ट्य होतं. कवी, काव्य, काव्यरती हा त्यांचा निबंध आहे. 67 नंबरचा क्वेश्चन, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी पुढीलपैकी कोणती वर्तमानपत्रे सुरू केली? बहिष्कृत भारत, जनता आणि समता. ओके. आणि ते लहुजीचे शिष्य होते. लहुजींनी त्यांना अभिमान होता, लहुजीचा त्यांचा अभिमान होता. ते लहुजींकडे मल्लविद्या, तलवार चालवणे, दांडपट्टा, बंदूक चालवणे हे शिकले होते. त्यांचा कल सामाजिक सुधारणेकडे होता. ज्योतिबा फुले यांच्याबद्दल. कोणी फर्ग्युसन महाविद्यालयामध्ये गणिताचं अध्यापन केलं होतं? तर टिळकांनी, कर्वेंनी आणि गोखलेंनी तिघांनी पण केलं होतं. खालीलपैकी कोणते सन्मान महर्षी धोंडो केशव कर्वे यांना दिले होते? तर भारतरत्न, पद्मविभूषण, डीलिट आणि LLD हे सर्वच पद त्यांना भेटले होते. भारतरत्न, डीलिट, LLD, पद्मविभूषण. अण्णाभाऊ साठेच्या संदर्भामध्ये त्यांनी लाल बावटा कला पथक स्थापन केलं होतं. अण्णाभाऊ साठेंनी त्यांनी पारंपरिक तमाशाला आधुनिक लोकनाट्याचे रूप दिले. माझा अमेरिका प्रवास हे त्याचे प्रवास वर्णन आहे. 72 नंबरचा क्वेश्चन, लहानपणापासूनच ते शस्त्राच्या सोबत खेळत असत, त्यामुळे त्यांना शस्त्र हाताळताना भीती वाटत नसे. कमी कालावधीमध्ये ते शस्त्र वापरण्यात पारंगत झाले. ते अतिवेगाने डोंगर चढत आणि घोड्यावर बसून डोंगर चढत. त्यांचे वडील त्यांना पारंदराचा किल्ला पाहायला नेत असत. ते कोण होते? लहुजी साळवे. प्राथमिक शिक्षण सक्तीचे व्हावे यासाठी पहिले विधेयक 1911 मध्ये इम्पिरियल काउन्सिलमध्ये गोपाळकृष्ण गोखले यांनी मांडलं होतं. आता जोड्या जुळवा. महर्षी धोंडो केशव कर्वे निष्काम कर्ममठ स्थापन केलं होतं. कर्मवीर भाऊराव पाटील यांनी सिल्वर जुबली रुरल ट्रेनिंग कॉलेज. महर्षी विठ्ठल रामजी शिंदे यांनी अध्यक्ष डेक्कन एज्युकेशन सोसायटीचे होते ते. डॉक्टर पंजाबराव देशमुख श्री शिवाजी शिक्षण संस्था स्थापन केली होती.
विनोबा भावे यांनी 1930-31 दरम्यान त्यांच्या तुरुंगवासामध्ये गीताई या ग्रंथाची रचना केली होती. पुढीलपैकी कोणत्या ग्रंथामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी हिंदू धर्माचे बारकाईने परीक्षण केलेलं आहे. ओके, तर फिलॉसॉफी ऑफ हिंदुइझम, रिडल्स इन हिंदुइझम आणि बुद्ध अँड हिज धम्म ह्या 3 बुकमध्ये त्यांनी परीक्षण केलेलं आहे बारकाईने. अशा प्रकारे आपण समाजसुधारक या टॉपिकवरतीचे ऑल आतापर्यंत आलेले क्वेश्चन्स बघितले आयोगाने विचारलेले. ओके, थँक्यू फ्रेंड्स.